आजादी के इतने साल बाद भी एकनसूर सुरगांव में गांव तक जाने वाली सड़क पूरी नहीं हो सकी है। बुनियादी सुविधाओं से वंचित सुरगांव एकनसूर गांवों को विकसित करने की पहल राज्य सरकार को करनी चाहिए। सुरजागढ़ पहाड़ी से महज 10 किलोमीटर की दूरी पर स्थित एकनसूर और सुरगांव समेत कई सुदूरवर्ती गांव विभिन्न सुविधाओं से वंचित हैं। इन गांवों की दुखद तस्वीर यह है कि राज्य सरकार के कई विकास कार्य और योजनाएं आज भी इन गांवों तक नहीं पहुंच पाई हैं। इसलिए आज भी इन गांवों का विकास नहीं हो पाया है और इन गांवों का समग्र विकास समय की मांग है और राज्य सरकार मानवाधिकार का हनन न करे, नहीं तो हम सुप्रीम कोर्ट जाएंगे। ऐसा इस अवसर पर मानवाधिकार संगठन के क्षेत्रीय अध्यक्ष प्रणय खुने ने कहा है। इस समय सुरगांव और एकनसूर के निवासी राष्ट्रीय मानवाधिकार संगठन के जिला अध्यक्ष रमेश अधिकारी और पदाधिकारी बड़ी संख्या में उपस्थित थे। बंधू भगिनीनो, मी आज या ठिकाणी राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचा जिल्हाध्यक्ष म्हणून या ठिकाणी हा जो वेंगनूर परिक्षेत्र आहे, जो विकासपल्ली आणि रेगडीच्या परिक्षेत्रामध्ये असलेला अतिदुर्गम अति जंगल व्याप्त अशा प्रकारचा हा गाव या ठिकाणी आहे। आणि या गावामधील ज्या रस्त्यावर आम्ही उभे आहोत तो रस्ता स्वातंत्र्याच्या इतक्या वर्षापासून अजूनपर्यंत झाला नाही आणि ही फार खेदजनक आणि दयनीय अशी गोष्ट आहे की आपला देश 21व्या शतकाकडे वाटचाल करतो आहे। सगळीकडे डिजिटल करण्याचं काम सुरू आहे, परंतु गडचिरोली जिल्ह्यातल्या या शेवटच्या माणसाला त्यांचा न्याय आणि हक्क की ते चांगल्या रस्त्यावरून चालतील, चांगल्या रोडवरून जाण्या येणं करतील अशी अवस्था आजही या ठिकाणी झालेली नाही। मी या ठिकाणी एकनसूर आणि सुरगाव मध्ये राहणारे जे नागरिक आहेत, मी त्या आज या ठिकाणी आपल्या राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे प्रदेश अध्यक्ष प्रणय भाऊ खुने यांच्या सोबत या ठिकाणी आलेलो आहो। मी या ठिकाणी प्रणय भाऊ खुने यांना विचारतो की खरोखरच या रस्त्याच्या बाबत आपण काय म्हणाल किंवा आपल्याला काय वाटतं एकनसूर ते सुरगाव रस्त्याच्या बाबत? एकनसूर हे एटापल्ली तालुक्यातील सर्वात दुर्गम गाव, नक्षलग्रस्त एरिया। देश स्वतंत्र होऊन 75 वर्ष झाले, परंतु 75 वर्षापासून जे माणसाच्या मूलभूत सोयी सुविधा असतात, अन्न वस्त्र निवारा, त्याचप्रमाणे गडचिरोली जिल्ह्याची चौथी गरज ही रस्ता आहे। जर रस्ता झाला तर कनेक्टिव्हिटी वाढेल, लोकांचा येण्या जाण्याचं साधन वाढेल, आरोग्याच्या सुविधा पोहोचतील, शिक्षणाची सुविधा पोहोचेल। परंतु मला खेदाने बोलावं लागते की गडचिरोली जिल्ह्यामध्ये 75 वर्षापासून सदर रस्ता अडखडीत पडलेला आहे, बंद आहे। तरी माझी राज्य शासनाला आणि केंद्र शासनाला असं विनंती आहे की एकनसूर हे एटापल्ली तालुक्यातील दुर्गम गाव आणि सुरगाव हे मुलचेरा तालुक्यातील दुर्गम गाव, म्हणजे दोनही तालुक्याला जोडणारा हा रस्ता शासनानं लवकरात लवकर मंजूर करण्यात यावा आणि एकनसूर वासियांना आणि सुरगाव वासियांना न्याय देण्यात यावा। एकनसूर ते सुरगाव रस्ता, एकनसूर ते सुरगाव। डॉक्टर प्रणयजी खुने साहेब हे या ठिकाणी स्वतः प्रत्यक्ष एकनसूर ते सुरगाव येथील नागरिकांना त्यांनी भेट दिलेली आहे आणि या ठिकाणी सर्व नागरिकांच्या वतीनं त्यांनी एक मागणी केलेली आहे की एकनसूर ते सुरगाव रस्ता हा लवकरात लवकर राज्य सरकारनं करावा अशी त्यांची मागणी आहे। आणि सर्व गावकऱ्यांना खूप खूप धन्यवाद। थँक्यू।